मला जायचंय झुडिओला. एक भारी वाटतो इथं. हा एक बघ. तर नमस्कार मित्रांनो, तर आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये मी काय करणार आहे ना, मला जायचंय झुडिओला. झुडिओमधून तिथून कपडे घ्यायचे, थोडे कपडे रुचीला घ्यायचे, तीर्थला घ्यायचे, ध्रुवला घ्यायचे आणि श्रीला घ्यायचे. तर बघतो आता मी झुडिओला जातो. इथून जवळपास 2.5 किलोमीटर आहे. त्याच्या आधी काहीतरी खातो, खाली बघ जातो. आज थोडा उशीर झाला मला, 11:15 झालेले आहे. मी थोडे कपडे धुतले आणि त्याच्यानंतर आता मी खाली जातो, बघतो नाश्त्याला काय आहे का. नाश्ता जर असेल तर नाश्ता करतो, मग झुडिओमध्ये जातो आणि तिथून आल्यानंतर जेवण करतो. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मला बघायचंय की कसे कपडे भेटतात इथे एक्झॅक्ट. मला एक आवडली तर मी जीन्स पण घेणार आहे मला. तर मी खाली आलो. खाली आज नाश्त्याला होतं पाव आणि भाजी. खाली आलो होतो मी, पण खाली पावभाजी होती, मला आवडत नाही ती. आता मी काय करतो, बाहेर एक इंदोरी पोहावाला आहे, तिथं जाऊन पोहे खातो. पोहे खायची खूप इच्छा आहे, कारण हे रोजचं पाव वगैरे बाहेरचं होऊन कंटाळा येतो. आता हे पावभाजी काय इतकी हेल्दी नाही आहे आणि ते पावही थंड होते, त्याच्यामुळं मी खातच नाही आहे आणि असं वजन वाढतंय माझं. आता जातो मी पोहे खातो आणि मग जातो झुडिओला. ऊन भरपूर आहे. हे आहे इंदोरी पोह्याचं दुकान. इथं गेलो मी, पोहे घेतले. या पोह्याचे मला 20 रुपये लागले. पोहे खाऊन मी सिटी बस धरली आणि सिटी बसनी गेलो मॉलपर्यंत. सिटी बस आज सुट्टीमुळं रिकामीच होती, एकदम रिकामी होती. इतकी रिकामी मी कधीच बघितलेली नाही सिटी बस. आणि उतरलो मी आता या स्टॉपला आणि आता चाललो झुडिओकडे. मॉल आहे तिथे एक, तिथं चाललो. या रोडनी इतकी शांतता कधीच पाहिली नसेल. मेट्रोच्या कामामुळे भरपूर धूळ आहे या रोडला. आज तरी ट्रॅफिक कमी, सुट्टीचा दिवस आहे म्हणून, पण इतकी ट्रॅफिक असती का चालायलाही जागा राहत नाही. आलो मी इथं, मला इथं जायचंय आणि ह्या इथं झुडिओ दिसतोय बघा, हे झेड दिसतंय तुम्हाला, इथं जायचंय मला. तर इथं आलेलो आहे मी, वेस्ट साईड. सो हा आहे फेज 1 मधला मॉल म्हणू शकता, किंवा काही शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा तुम्ही याला. बार्बेक्यू नेशन आहे, पॅन्टलून्स आहे, मॅक्स आहे, मॅकडी आहे, त्याच्यानंतर PVR आहे तिथं. हे झुडिओ आहे, भरपूर मोठं आहे झुडिओ. आणि हे बघा PVR दिसतंय आता, हे PVR आहे. आपल्याला जायचं आता, तर मला जायचं आता या झुडिओमध्ये. चला, तर निघालो आता मी झुडिओच्या दिशेने, म्हणजे या मॉलमध्ये एंट्री करायला. आणि रस्त्यामध्ये भरपूर झाडं होती आणि मला समोर एक स्टॉल दिसला, त्याचं नाव होतं सजावट. त्याच्यामध्ये ना इंडोर प्लांट होते, जे तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता. भरपूर वेगवेगळे प्रकारे झाडं होते. कोळमेही होते, म्हणजे कुंड्याही होत्या झाडं लावायच्या. भारी होतं एकदम. नागिनीचं झाड, स्नेक प्लांट म्हणतात त्याला, मनी प्लांटचे वेगवेगळे झाडं होते. असं भारी कॉम्बिनेशन होतं. कलर कॉम्बिनेशन पण एकदम भारी होतं त्यांचं. ते इंडोर प्लांट मी बघितले आणि आता आतमध्ये चाललो. आतमध्ये सिक्युरिटी चेक झाला आणि हा आहे समोर झुडिओ, जो की भरपूर मोठा होता. भरपूर म्हणजे भरपूर मोठा. आणि गर्दी काही इतकी नव्हती. आज सुट्टीचा दिवस होता, पण गर्दी काही नव्हती त्याच्यात. गेल्या गेल्या ही बॅग दिली मला त्यांनी हातामध्ये, जे तुम्ही शॉपिंग करशाल ते याच्यामध्ये टाकायचं आणि चेकआउटच्या वेळेस घेऊन टाकता ते. गेल्या गेल्या लेडीज सेक्शन होता. लेडीज सेक्शन भरपूर मोठा होता आणि त्याच्या समोर थोडासा जेंट्स सेक्शन होता. मला किड सेक्शन लवकर भेटत नव्हता. मी मग समोर गेलो थोडं, आणि समोर गेल्यानंतर एंडला किड सेक्शन दिसला मला. मग मी बघितलं किड सेक्शनमध्ये कपडे, भरपूर कपडे होते, म्हणजे मुलांच्या मानाने भरपूर कपडे होते. सेक्शन छोटाच होता तो. इथून समोर मग मी समोर गेलो आणि हा होता तो किड सेक्शन, जो की छोटासा होता, पण भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या त्याच्यामध्ये. हा एक शर्ट मला चांगला वाटतोय, ध्रुव किंवा तीर्थसाठी. दोघांच्या एकमेकाला येतात त्यांचे शर्ट. आणि हा एक भारी वाटतो इथं. हा एक बघतो, हा एक भारी वाटतोय, फेंट कलर एकदम.
आता रुचीला बघतोय मी. हा श्रीसाठी घेतला. हा विचार करतोय रुचीला घ्यायचा, पण खूप हलका वाटतोय. सो हा फायनल केला मी शेवटी रुचीला. हा मला चांगला वाटतोय. हा फायनल केला मी रुचीला. ते सर्व रिजेक्ट केले, हा फायनल केला. Beat kicks pounds like a heartbeat fight. तर मी चौघांसाठी कपडे घेतले. प्रत्येकाला एक एक ड्रेस घेतला. मी भरपूर दिवस पुण्याला होतो म्हणून त्यांच्यासाठी कपडे घेतले. काही विशेष कारण नव्हतं. आणि काउंटरला थांबलो, बिलिंग काउंटरला. आणि बिल झाल्यानंतर समोर असं एकदम मुलींच्या म्हणजे लेडीजच्या शॉपिंगसाठी वस्तू लावलेल्या होत्या. जेंट्सच्याही लावता आजकाल, पण असा होता हा. मग मी बॅग घेतली आणि निघालो बाहेर. आता बाहेर पण भरपूर शॉप होते. फूड कोर्टही होतं. झुडिओच्या समोरच वेस्ट एंड होतं, तिथंही कपडे होते, पण गर्दी कुठंच नव्हती. कदाचित संडे होता म्हणून गर्दी नसेल. आणि हे खाली पण होतं अंडरग्राऊंड, तिथं पण स्टॉल दिसत होते मला भरपूर. माझी शॉपिंग झाली. आता मी बाहेर पडतोय. तर झालेली माझी शॉपिंग. आता मी जातो बस स्टॉपला बस घ्यायला, बस धरायला, जी मला सोडेल PG ला. चला. Street lights flicker on this endless trail. Each corner whispers a hero or fail. Smooth flow cutting through the urban scale, where truths are spoken. येता येता मला हा एक दगड सापडला रस्त्यामध्ये, एकदम भारी होता. शो साठी वापरताना झाडामध्ये, तो घेऊन चाललो मी त्याला पण सोबत. PG मध्ये आल्या आल्या मला लगेच लिफ्ट झालेली माझी शॉपिंग. आता रूम मध्ये जातो, कपडे बदलतो आणि थोडा आराम करतो आणि मग जेवायला जातो. भूक पण लागलेली, पोह्यावर पोट भरलं नाही माझं इतकं काही. आता जवळपास 12:30-1 वाजत आलेला आहे. 1 वाजता खाली जेवण लागेल, मग जातो जेवायला. हा शर्ट घेतलेला आहे ध्रुवला किंवा तीर्थला. हा जवळपास 500 रुपयाचा शर्ट आहे, 500 रुपयाचा. त्याच्यानंतर हा एक घेतलेला आहे शर्ट मी परत. हा पण ध्रुव किंवा तीर्थसाठी, कारण त्यांच्या दोघांचे कपडे एकमेकाला येतात. हा जवळपास 400 रुपयाचा शर्ट आहे. हा एक रुचीला हा टॉप घेतलेला आहे. हा 299चा आहे. हा एक टॉप. आणि माझ्या लहान मुलासाठी म्हणजे श्रीसाठी मी हा एक ड्रेस घेतलेला आहे. हा जवळपास 400 रुपयाचा आहे. जवळपास सगळंच 400 रुपयाचं होतं तिथं. मला स्वस्तातले कपडे 200 रुपयापर्यंत कपडेच नव्हते तिथं. डायरेक्ट थोडा महाग वाटला, कारण तो जो एरिया आहे तो इंजवडीचा एरिया आहे आणि त्या एरियानुसार त्यांचे पैसेही होते. कदाचित त्यांना भाडं जास्त असेल, सर्व त्याच्यामध्येच काढावं लागतं. त्याच्यामुळे थोडासा महाग वाटला मला तो. 100 रुपयांना तरी ॲटलिस्ट महाग वाटला मला झुडिओ. आणि याचं माझं बिल जवळपास झालं 1600 रुपये बिल झालेलं आहे माझं. पिशवी पण धरून 1600 रुपयाचं बिल झालं. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी घेतलेले कपडे तुम्हाला आवडले का हेही सांगा. आणि या प्राईसच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं मला तेही सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.